हॅलो, गुड मॉर्निंग. 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांना या वर्षीच्या संपूर्ण सत्रासाठी मी विवेक रामपूरकर, तुमचे वर्ग शिक्षक आणि तुमचे विज्ञान या विषयाचे शिक्षक, माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सध्या कोविड-19मुळे आपण ऑनलाईन जे अभ्यासक्रम आहे ते घेत आहोत. त्यामध्ये आज आपण विज्ञानच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करूया. विज्ञानचा अभ्यासक्रम जो आहे यामध्ये 8व्या वर्गाला मागच्या वर्षीप्रमाणेच तुम्हाला जसं 7व्या वर्गामध्ये सामान्य विज्ञान होतं तसंच सामान्य विज्ञानचं नवीन पुस्तक आहे. ते तुम्ही सर्वांनी घेतलं असेल तर तुम्हाला तुमचं पुस्तक आता समोर उघडून ठेवायचं आहे. यामध्ये सर्वात प्रथम तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला अनुक्रमणिका दिलेली आहे. यामध्ये साधारणतः 19 प्रकरणे दिलेली आहेत. आपल्याला यावर्षीचा संपूर्ण अभ्यासक्रम 2 सत्रामध्ये शिकायचा असून या 2 सत्रासाठी 19 प्रकरणं आहेत. त्यापैकी 10 प्रकरणे आपली प्रथम सत्राला आहेत आणि पुढची 11 ते 19 ही प्रकरणे द्वितीय सत्राला आहेत. पहिल्या 10 प्रकरणातील 5 प्रकरणे ही आपल्या घटक चाचणीसाठी राहतील असं आपण सध्या गृहीत धरूया. या 10 प्रकरणापैकी प्रथम सत्रातील पहिले जे प्रकरण आहे या प्रकरणाचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे. तुम्हाला आठवत असेल की 5व्या, 6व्या, 7व्या वर्गामध्ये तुम्ही सृष्टीमधील सजीवांचा अभ्यास केला. अशा प्रकारे संपूर्ण सृष्टी जी सजीवांनी भरलेली आहे त्याला आपण सजीवसृष्टी म्हणतो. आणि त्याचप्रमाणे सृष्टीमध्ये काही सजीव असे असतात की जे आपल्याला आपल्या उघड्या डोळ्याने सहज दिसतात, परंतु काही सजीव असे आहेत की जे आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाही. अशा सजीवांना आपण सूक्ष्मजीव म्हणतो. तर हे जे सूक्ष्मजीव आहेत हे अनेक प्रकारचे आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांनी अभ्यास करताना काय केलं, त्यांचे वर्ग पाडले. अशा प्रकारे सूक्ष्मजीवांचे जे वर्ग पाडलेले आहेत त्या पद्धतीला सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण म्हणतात. म्हणून पहिल्या प्रकरणामध्ये आपण सजीवसृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण यांचा अभ्यास करणार आहे. तुमच्या पुस्तकातील पान नंबर 1 काढलं असेल, तुम्ही काढलं नसेल तर चला पटकन पान नंबर 1 वर या आणि बघा. काढलं सगळ्यांनी पान नंबर 1? ठीक आहे. मग आता बघा, अगदी सुरुवातीलाच तुम्हाला एका छोट्या मुलीचं चित्र दिलेलं आहे आणि ती मुलगी तुम्हाला म्हणते थोडेसे आठवा. पाहिलं का? दिसले तुम्हाला सर्वांना? थोडे आठवा. हां, ठीक आहे. मग आता काय आठवायचं आहे तर त्याच्या बाजूलाच 3 प्रश्न दिलेले आहेत, बरोबर आहे? तर पहिला प्रश्न पहा आपण काय आहे ते बघूया. सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता आहे? तर हा शब्द थोडासा तुमच्यासाठी नवीन आहे. पदानुक्रम म्हणजे काय, तर प्रत्येक सजीवाचं वर्गीकरण करताना शास्त्रज्ञांनी काय केलं की त्यांचा गट, उपगट, वर्ग, उपवर्ग अशा प्रकारे त्याला पद दिलेले आहेत आणि त्या पदानुसार मग त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. तर सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता आहे आठवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधली? हे तुम्हाला 7व्या वर्गात सरांनी सांगितलं असेल. मागच्या वर्षीचे विज्ञान शिक्षक होते तुमचे, त्यांनी कदाचित तुम्हाला सांगितलं असेल, आहे की नाही? तर त्यांचं नाव होतं कार्ल वॉन लिनी. कार्ल वॉन लिनी. आता हा कार्ल वॉन लिनी जो होता ना, याचं नाव जे आहे याच्यामध्ये 3 शब्द दिसतात, कार्ल, वॉन आणि लिनी. या शास्त्रज्ञांनी सजीवांच्या वर्गीकरणाचा अभ्यास केला.
तर वर्गीकरण करताना प्रत्येक सजीवाला एक काहीतरी नाव देणं अपेक्षित होतं. तर ह्यापूर्वी काही सजीवांचं वर्गीकरण केलं होतं. त्यांनी ते त्यामध्ये डोकावून पाहिलं. तर त्यावेळी त्याला असं दिसलं की प्रत्येक सजीवाला 2 शब्दांचीच नावं आहेत. उदाहरणार्थ वाघाचं जीवशास्त्रीय नाव आहे पॅन्थेरा टायग्रिस. त्यानंतर मानवाचं नाव आहे होमो सेपियन. त्यानंतर वनस्पतींमध्ये सुद्धा त्याला अशीच काही 2-2 शब्दाची नावं दिसली. ॲझाडिरॅक्टा इंडिका किंवा रोझा गलिका, मॅग्निफेरा इंडिका अशी नावं दिसली. तर मग त्याला वाटलं माझं नाव 3 शब्दांचं आणि या सर्व सजीवांचं नाव 2 शब्दांचं. मग मी पण आता तसंच करणार. माझं नावसुद्धा कार्ल वान लिनीच्या ऐवजी 2च शब्दाचं बनवतो. आणि त्यांनी काय केलं माहीत आहे? त्यांनी स्वतःचं नाव बनवलं कार्ल लिनियस. आहे की नाही गमतीदार? तर 1735 हा जो शास्त्रज्ञ आहे कार्ल लिनियस, ज्याचं जुनं नाव होतं कार्ल वॉन लिनी, त्यांनी काय केलं? या सजीवांना 2 सृष्टीमध्ये विभागलं. त्या पहिल्या विभागाला त्यांनी नाव दिलं वनस्पती आणि दुसऱ्याला नाव दिलं प्राणी. आलं का लक्षात? तर या वनस्पती आणि प्राण्यांच्या 2 सृष्टी त्यांनी तयार केल्या. आणि नंतर मग 1866 हेकेल नावाचा एक शास्त्रज्ञ आला. त्यांनी पुन्हा 3ऱ्या सृष्टीचा शोध लावला. ती तिसरी सृष्टी होती प्रोटिस्टा. म्हणजे आता सृष्टी किती झाल्या? एकूण 3. पहिली वनस्पती, दुसरी प्राणी आणि तिसरी प्रोटिस्टा. 1925 चॅटन नावाचा एक शास्त्रज्ञ आला. त्यांनी काय केलं? सृष्टीचे 2च गट केले. पहिले 3 जे आहेत त्याचा विचार नाही केला. त्यांनी काय केलं? 2च गट केले. त्यातला पहिला गट होता आदिकेंद्रकी, दुसरा होता दृश्यकेंद्रकी. आता काय फरक होता आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकीमध्ये? तर आदिकेंद्रकी सजीवांच्या शरीरातील पेशीमध्ये केंद्रक दिसत नव्हते, अस्पष्ट होते. आणि दृश्यकेंद्रकीमधील सजीवांच्या पेशीतील केंद्रकात काय फरक असेल? विचार करा. बरोबर विचार केला तुम्ही. त्यांच्या पेशीतील केंद्रक स्पष्ट दिसत होते म्हणून त्याला दृश्यकेंद्रकी असं नाव दिलं. बरोबर तुम्ही विचार केला आहे. पण पुढे काय झालं? 1938 कोपलँड नावाचा एक शास्त्रज्ञ आला. त्यांनी काय केलं की या सृष्टीला 5 विभागामध्ये विभागलं. 4 विभागामध्ये मग 4मध्ये त्यांनी कोणती एक वाढवली माहिती आहे का? जसं हेकेल यांनी 3 सांगितल्या होत्या. कोणत्या? वनस्पती, प्राणी आणि प्रोटिस्टा. आता कोपलँडनी काय केलं? वनस्पती, प्राणी, प्रोटिस्टा आणि 4थी सृष्टी शोधून काढली, मोनेरा. कोणती? मोनेरा. बरोबर. तर अशा प्रकारे इतिहासामध्ये या 4 जणांचा आपल्याला समावेश दिसतो. 2011 या सालापर्यंत जर पृथ्वीवरील जमीन आणि समुद्र या सर्वच ठिकाणी आढळणाऱ्या सजीवांच्या जाती जर त्यांची गणना केली, मोजल्या आपण, तर जवळपास 87 दशलक्ष जाती आत्तापर्यंत मानवाला माहीत झालेल्या आहेत. बापरे, 87 दशलक्ष आहे की नाही नवलच? तर मग हे 87 दशलक्ष जाती ज्या आहेत, ह्या इतक्या प्रचंड संख्येने असणाऱ्या जाती सजीवांच्या, त्याचा अभ्यास कसा करायचा? तर अवघडच होतं की नाही. आपण जर आज लिहायला सुरुवात केली, 87 दशलक्ष जातीच्या प्रत्येक सजीवाचं नाव आपण एका कागदावर लिहायला सुरुवात केली, तर आपल्याला आपल्या आयुष्यभरात लिहिणेसुद्धा होणार नाही. किती अवघड काम आहे. तर मग पुढे आले 1920 रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर. यांना नुसतं व्हिटाकर म्हटलं तरी चालेल किंवा रॉबर्ट व्हिटाकर म्हटलं तरी चालेल. यांनी काय केलं की ही जी संपूर्ण सृष्टी आहे त्यांनी 1969 5 गटामध्ये 5 वर्गामध्ये विभागले. आता हे विभागत असताना त्यांनी काय लक्षात घेतलं बघा. तर त्यांनी पाहिलं की प्रत्येक सजीवामध्ये पेशींची जटिलता कशी आहे. त्यानंतर त्यांनी सजीवाचा प्रकार पाहिला. त्यानंतर त्यांनी ते सजीव जे अन्न ग्रहण करतात
स्वतःचं पोषण करतात, त्याचा एक प्रकार पाहिला. त्यानंतर प्रत्येक सजीव कसा जीवन जगतो, त्याची जीवन पद्धती कशी आहे, हा एक विचार लक्षात घेतला. आणि शेवटचा एक विचार लक्षात घेतला त्यांनी, वर्गानुवंशिक संबंध. वर्गानुवंशिक संबंध म्हणजे काय, तर त्यांचा एखाद्या दुसऱ्या वर्गाशी संबंध आहे. जसं एखाद्या सजीवाचा एक गट आहे, वर्ग आहे, बरोबर आहे. जसं आपण मानव, आपला एक गट आहे. आणि समजा एखादा प्राणी नेहमीचा आपल्यासमोर कुत्रा, मांजर असा कोणताही प्राण्याचा एक गट आहे. मग मानवाच्या गटाचा मांजरीच्या गटाशी काही संबंध आहे का, किंवा कुत्र्याच्या गटाचा मांजरीच्या गटाशी काही संबंध आहे का, हा एक विचार लक्षात घेतला. आणि अशा 5 विचारांनी त्यांनी काय केलं, या सृष्टीचे 5 गट पाडले. त्यामध्ये त्यांनी काय केलं, 5 गटामध्ये सगळ्यात पहिला गट केला सृष्टी मोनेरा, दुसरा केला सृष्टी प्रोटिस्टा, तिसरा केला सृष्टी कवके, चौथा केला सृष्टी वनस्पती आणि 5वा केला सृष्टी प्राणी. बरोबर आहे. मग आता मला सांगा बघू की ह्यापूर्वी आपण कोपलँड या शास्त्रज्ञाने 1938 मध्ये जे सृष्टीचे 4 गट केले होते, त्यापेक्षा व्हिटाकर यांनी शोधून काढलेला एक 5वा नवा गट कोणता, विचार करा. हां, तुम्हाला विचार केल्यानंतर समजेल की हां, याच्यामध्ये नवीन काय दिसते. बघा, परत मी वाचून दाखवतो. कोपलँडचे 4 कोणते, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी. आणि व्हिटाकर यांचे 5 कोणते, मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी. हां, आता बरोबर लक्षात आलं तुमच्या की यामध्ये कवके नावाचा एक गट जास्तीचा आहे, जो व्हिटाकर यांनी शोधून काढला. आलं लक्षात तुमच्या. तर आता आपण सध्या जी अभ्यास करण्याची आपली पद्धती अवलंबतो, ती या व्हिटाकर यांच्याच पद्धतीनुसार याला पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती म्हणतात. याला काय म्हणतात, हां बरोबर, पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती. पान नंबर 1 वर सगळ्यात खाली तुम्हाला दिसेल एक छान फ्लो चार्ट काढून दाखवलेला आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये खाली 1.1 पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती, आणि त्यामध्ये बघा आता तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 अशा ऑर्डरमध्ये तुम्हाला 5ही सृष्टी दाखवल्या आहेत. 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या सृष्टीच्या खाली त्याची काही वैशिष्ट्यसुद्धा लिहिलेले आहे. जसं कवकांना पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे सजीव त्याच्यामध्ये आहेत. वनस्पतीमध्ये पेशीभित्तिका असणारे प्रकाश संश्लेषण करू शकणारे सजीव आहेत. आणि प्राण्यांच्या खाली काय लिहिलं, पेशीभित्तिका नाही आणि प्रकाश संश्लेषण पण सुद्धा करू शकत नाही, म्हणून प्राणी प्रकाश संश्लेषण न करू शकल्यामुळेच अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात. बघा ना तुम्ही, प्राणी काय करतात, अन्न कोणतं खातात, चारा खातात, बरोबर. आपण सुद्धा काय करतो, प्राणीच आहे आपण सुद्धा अन्न खातो. कशापासून मिळते आपल्याला अन्न, वनस्पतीपासून. मग आपण वनस्पतीने तयार केलेलं अन्न का खातो, हा विचार केला का तुम्ही कधी? हां बरोबर, आपण अन्न तयार करू शकत नाही, म्हणून आपल्याला वनस्पतीने तयार केलेले अन्न खावे लागते. मग वनस्पती अन्न तयार करतात, म्हणून त्यांना अन्न दुसऱ्याकडून घ्यावे लागत नाही. मग वनस्पती अन्न तयार करत असलेल्या क्रियेला काय म्हणतात, तर ते इथे पान नंबर 1 वर दिलेलं आहे, प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण म्हणजे अशी क्रिया की ज्याद्वारे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. आलं लक्षात. चला तर आपण पुढे जाऊया. आता आपल्याला या 5ही सृष्टीच्या व्हिटाकर यांनी बनवल्या त्या सृष्टींची वैशिष्ट्ये एकाएकाने बघायची. आता तुम्हाला पान नंबर 2 वर यावं लागेल. चला पटकन पान नंबर 2 वर. हां, आले पण तुम्ही इतक्या लवकर, अरे वा, छान. तर आता सगळ्यात प्रथम आपण सृष्टी मोनेरा याविषयी माहिती घेणार आहे. तर सृष्टी मोनेरामध्ये तुम्हाला या ठिकाणी एक कृती सांगितलेली आहे आणि त्याच्या शेजारी काही आकृत्या दिलेल्या आहेत. हां, या आकृत्यांचं बारीक निरीक्षण तुम्ही करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला मी 2 मिनिटे देणार आहे. ओके, 2 मिनटं विचार करा. चला पटकन त्या आकृत्यांचं निरीक्षण करा, मग आपण पुढे बघूया. ओके.
हां, चला तर मग बघा, तुम्ही 2 मिनटं निरीक्षण केलं आकृत्यांचं. हां, ठीक आहे. मग आता आपण सृष्टी मोनेराची वैशिष्ट्ये पाहू. हां, आता तुम्हाला काही वैशिष्ट्ये मी सांगत जाणार आहे, तुम्ही माझी ऐकत जाणार आहे. मग माझा क्लास झाल्यानंतर तुम्ही विसरून जाणार आहे. तर असं होऊ नये म्हणून तुम्ही काय करा, तुमच्यासमोर एक वही असेलच, तर वहीमध्ये तुम्हाला आवश्यक वाटलेल्या गोष्टी लिहून ठेवा. हां, म्हणजे तुम्हाला परत त्या वाचता येतात. आणि ह्या वाचता आल्या म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे, तर चला मग तुम्हाला एक कृती काय सांगितले, एक स्वच्छ काचपट्टी घ्या, त्यावर दह्याचा किंवा ताकाचा एक लहान थेंब टाका, त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून विरलन करा. म्हणजे त्याला थोडं, जसं दही खूप आंबट असते ना ताक, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलं की तुम्हाला माहीत आहे ते प्यावंसं वाटेल. तुम्हाला नुसतं ताक घेतलं तर प्यावंसं वाटणार नाही. तसं थोडंसं आपल्याला पाणी मिसळून त्याला पातळ करायचं आहे. विरलन करणे म्हणजे पातळ करणे. त्यावर अलगद एक आच्छादन काच ठेवा आणि सूक्ष्मदर्शकाखाली त्याचं निरीक्षण करा. असा हा प्रयोग आहे. आता हा काही घरी करता येणार नाही, पण तुम्हाला एखादा जर तुमच्याकडे काच असेल तर मग तुम्ही त्याच्यावर ताकाचा थेंब टाकून, पाणी टाकून त्याला दुर्बिणीच्या सहाय्याने बघू शकता. पण हे असेल शक्य त्यांनी करायचं. अन्यथा तुम्ही मग आपण एखाद्या वेळी परत शाळा सुरू झाल्यानंतर शाळेतसुद्धा करून बघू शकतो. ठीक आहे. आता याच्यात काय दिसेल तुम्हाला, तर यामध्ये तुम्हाला काही हालचाल करणारे अगदी लहान लहान कण दिसतील. आता साध्या डोळ्याने ते कण वाटतात, परंतु जर आपण सूक्ष्मदर्शकात पाहिलं तर काय दिसतील माहीत आहे, लहान काडीसारखे काही असे सूक्ष्म सजीव दिसतील तुम्हाला. त्यांना लॅक्टोबॅसिलाई जीवाणू असं म्हणतात. आलं लक्षात. मोनेरा या सृष्टीमध्ये जवळपास सगळ्याच प्रकारचे जीवाणूचे अनेक प्रकार आहे आणि त्याचप्रकारे काही शेवाळाचे प्रकार आहे. या जीवाणूंचा आणि शेवाळाचा जो अभ्यास आहे हा सृष्टी मोनेरामध्ये आपण करत असतो. आता हे सजीव जे आहे सृष्टी मोनेरामधले, हे तुम्हाला कसे ओळखायचे. समजा तुम्हाला सूक्ष्मदर्शकात मी दाखवले, तर मग तुम्ही ते कशावरून ओळखाल, तर त्यांची काही लक्षणे असतात. लक्षणे म्हणजे काय, तर तुम्हाला म्हटलं मी बकरी कशी ओळखाल, तुम्ही म्हणाल ती काळ्या किंवा ब्राऊन कलरची असते, तिला लांब लांब अंगावर केस असतात, तिला 2 कान असतात, 2 शिंग असतात, आहे की नाही, असं काहीतरी तुम्ही म्हणाल. पायांना खुरा असतात असं म्हणाल. आणि ती असं बरेचदा मधून फुर 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 असा नाकाने आवाज करते. ही झाली तिची लक्षणे. तसंच मग मोनेरा या सृष्टीतील सजीवांची लक्षणे कोणती, तर या सजीवांच्या शरीरामध्ये फक्त एकच पेशी असते. एक पेशी म्हणजे पूर्ण शरीर असते. आलं लक्षात. यांना इतर प्राण्यांसारखे हात पाय असे काही अवयव नसतात. काही सजीव जे आहेत मोनेरामधले ते स्वयंपोषी असतात, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. परंतु काही स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, त्यांना मग परपोषी म्हणतो. म्हणजे काही परपोषी असतात, काही स्वयंपोषी असतात. आता हे आदिकेंद्रकी असतात, म्हणजे यांच्यातील केंद्रक स्पष्ट दिसत नाही आणि यांना पेशी अंगके सुद्धा नसतात. पेशीमध्ये कुठल्याही प्रकारचे भाग दिसत नाहीत. अशा प्रकारचे मोनेरा. तर सृष्टी प्रोटिस्टा या नावाच्या शेजारी तुम्हाला काही व्हॉल्वॅक्स, पॅरामिशियम, युग्लिना, अमिबा अशा काही सजीवांची चित्र दाखवलेली आहेत. बघा, एक 10 सेकंद त्यांच्याकडे बघा. त्यांची रचना कशी आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. तर प्रोटिस्टा या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला काय सांगितलं आहे, कृती बघा. आपल्या अवतीभोवती बरेचदा पाण्याचे डबके साचलेले असतात. त्यातील थोडंसं पाणी घ्यायचं, त्यातला एक थेंब काचपट्टीवर ठेवायचं, सूक्ष्मदर्शकाखाली पाहायचं आणि पाहिल्यानंतर मग आपल्याला काय दिसेल त्याच्यात, तर यामध्ये काही अनियमित आकाराचे, म्हणजे सारख्या आकाराचे नसलेले अनियमित आकाराचे काही बारीक बारीक सजीव हालचाल करताना दिसतील. हे सर्व अमिबा असतात. कोण असतात? अमिबा. प्रत्येकाचा आकार वेगवेगळा असेल. तुम्हाला तुमच्या आकृतीमध्ये 4 नंबरची जी आकृती आहे त्याच्या खाली लिहिलेलं आहे गुलाबी रंगाची आकृती अमिबा. तो पहा, तिथे तुम्हाला अमिबा दिसतो, पाहायला मिळतो. तर हा अमिबा वेगवेगळ्या आकाराचा असतो, त्याला काही निश्चित आकार नसतो. समजा तुम्ही पेन्सिल घेतली आणि कागदावर तुम्हाला वाटेल तशी आकृती काढली, तर तो झाला अमिबा. आलं लक्षात.
तर प्रोटिस्टा या सृष्टीतील जे सजीव असतात हे अमिबा नावाचे सजीव हे अनियमित आकाराचे असतात, ही गोष्ट आपल्याला कळली. आता अमिबाशिवाय मग अजून व्हॉल्वॅक्स आहे, पॅरामेशियम आहे, युग्लिना आहे, ही सुद्धा प्रोटिस्टाचीच उदाहरणे आहेत. परीक्षेमध्ये जर विचारलं तुम्हाला की प्रोटिस्टातील 2 सूक्ष्मजीवांची नावे लिहा, तर तुम्ही एक अमिबा लिहा आणि राहिलेले जे 3 आहे त्यापैकी युग्लिना एक लिहा किंवा पॅरामेशियम लिहा किंवा व्हॉल्वॅक्स लिहा. व्हॉल्वॅक्स लिहायला थोडं अवघड आहे की नाही, काढायला सोपं आहे. पॅरामेशियम काढायला अवघड आहे पण लिहायला सोपं आहे. व्हॉल्वॅक्स काढायला सोपं आहे, लिहायला अवघड आहे. म्हणजे असं काही असतं तर आपल्याला जे सोपं वाटतं ना ते कोणत्याही 2 सजीवांची नावे आपण प्रोटिस्टामध्ये लिहायची आहेत जेव्हा परीक्षेमध्ये विचारलं जाईल. बरोबर आहे. आता यांची लक्षणे कशावरून ओळखायची, तर प्रोटिस्टा सृष्टीतील सर्व सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात आणि त्यांच्यामध्ये केंद्रकसुद्धा स्पष्टपणे पाहायला मिळतात. आकृतीमध्ये पहा, त्यांच्यामध्ये गोल आकाराचे काही डॉट्स दिसतात तुम्हाला, ठळक अशी, ते त्यांची केंद्रक आहेत. पॅरामेशियमच्या मध्यभागी आहे, युग्लिनाच्या मध्यभागी आहे, अमिबाच्या मध्यभागी आहे, व्हॉल्वॅक्सच्या सुद्धा मध्यभागी आहे. हे जे ठळक आहे हे केंद्रक आहे. त्यावरून आपण ओळखू शकतो की हे प्रोटिस्टा आहेत. यांना प्रचलनासाठी म्हणजे हालचाल करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे अवयव असतात, त्यांना छद्मपाद किंवा रोमके असं म्हणतात. आता अमिबाला पहा, लांब लांब असे वाढलेले भाग दिसतात, ते छद्मपाद आहेत त्याचे. आणि पॅरामेशियमला जर निरीक्षण करून पाहिलं बारीक तुम्ही, तर त्याच्या शरीराभोवती केसासारखे काही भाग दिसतात का तुम्हाला? हां, त्यांना रोमके असं म्हणतात. पॅरामेशियमला खूप रोमके आहेत, आहे की नाही? त्याच्या शरीराच्या सर्व बाजूंनी रोमके आहेत. परंतु अमिबाला मात्र तशी रोमके आहेत का? नाही. तर त्याला काय आहेत? छद्मपाद. किती छद्मपाद आहे या अमिबाला? 4. डाव्या बाजूनी 2, उजव्या बाजूनी 2, आहे की नाही? आणि यांना छद्मपाद का म्हणतात माहिती आहे का? कारण हे छद्मे म्हणजे गमतीदार असतात. व्हॉट इज मीन बाय गमतीदार? गमतीदार म्हणजे आता आहेत, पण अमिबा एखाद्या वेळी थोड्या वेळानंतर तुम्ही पाहिलं तर त्याचे हे छद्मपाद, पाद म्हणजे पाय, हे गायब होऊन जातात. त्यामुळे त्याला छद्म असं नाव दिलं. आलं लक्षात? तर अशा प्रकारचे त्याला हवे तेव्हा तयार करता येणारे आणि नको तेव्हा गायब करता येणारे पाय असतात, म्हणून त्याला छद्मपाद असं म्हणतात. कळलं का सगळ्यांना? आहे की नाही इंटरेस्टिंग? हां. आणि हा युग्लिना जो आहे याला एक लांब शेपूट दिसतं, बट इट इज नॉट द टेल ऑफ युग्लिना. ही काही युग्लिनाची टेल आहे का? शेपूट आहे का? नाही. मग काय आहे? तर हे रोमकच आहे. आणि या रोमकाच्या सहाय्याने काय करतो? तो पोहतो. तो नेहमी पाण्यात राहतो. मग पाण्यामध्ये हालचाल करायची म्हणजे पोहायचं, तर त्यावेळी त्याला या रोमकाचा उपयोग होतो. असा हा प्रोटिस्टा सृष्टीतील जो प्राणी आहे त्याच्याबद्दल आपण माहिती पाहिली. आता आपण त्याच्या पुढील सृष्टीबद्दल विचार करू. पुढील सृष्टी कोणती आहे बघा? कवके. हां, त्या आधीच्या शास्त्रज्ञाचं नाव काय होतं आठवते का तुम्हाला? ज्यांनी 4च सांगितले होते, कोपलँड. आणि मग व्हिटाकर यांनी 5वा सांगितला, तो 5वा आहे कवके सृष्टी. आता आपण त्याचीच माहिती पाहू. 5व्या या 3ऱ्या सृष्टीमध्ये आपल्याला काही अशा प्रकारच्या सजीवांचा विचार करायचा आहे की जे शक्यतोवर आपण घरी सुद्धा पाहिलेले असतात. तुम्ही बरेचदा पाहिलं असेल की तुमच्या आईने तयार केलेल्या भाकरीवर किंवा पोळीवर दुसऱ्या दिवशी बुरशी आलेली पाहिली असेल तुम्ही. हां, बरोबर. ही बुरशी म्हणजेच काय? कवके. तर तुम्हाला कृती सांगितली आहे. काय करायला सांगितलं आहे पहा. ही कृती तुम्हाला घरच्या घरी सहज करता येईल. आईने तयार केलेली रात्रीची भाकरी किंवा पोळीचा तुकडा थोडासा घ्यायचा, 2 घास. त्याला पाण्यामध्ये ओलं करायचं. हां, पाण्यामध्ये काय करायचं? ओलं करायचं. आणि मग एक आईला डब्बा मागायचा रिकामा. त्या डब्यामध्ये त्याला टाकून झाकण लावून रात्रभर ठेवून द्यायचं. सकाळी उघडून पाहायचं. पाहताना आपल्या तोंडापासून आणि शरीरापासून दूर ठेवायचं. तुम्ही म्हणाल, अरे बापरे काय असं काहून? हां, असं नाही, आपल्या अंगावर येणार नाही ते, परंतु आपण जर डबा जोराने उघडला तर त्यात तयार झालेली बुरशी आपल्या अंगावर येऊ शकते. आणि बुरशी ही आजार उत्पन्न करणारी असते. म्हणून आपण काय करायचं असते?
तो डब्बा थोडासा आपल्या शरीरापासून दूर ठेवून उघडायचा आणि हळूच पाहायचं. तुम्हाला त्या भाकरीच्या तुकड्यावर किंवा पोळीच्या तुकड्यावर बुरशी आलेली दिसेल. आलं लक्षात? मग ही बुरशी कशी असेल तर कापसासारखे पांढऱ्या तंतूंपासून ती बनलेली असते. तर हिचं काय करायचं, थोडंसं निरीक्षण करायचं आपल्याला. अशा प्रकारे आता ही बुरशी कशी दिसते सूक्ष्मदर्शकात जर पाहिली तर ही बुरशी कशी दिसते, ही तुमच्या कवके या माहितीच्या शेजारी एका आकृतीत दाखवलेली आहे. बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला असं काहीतरी लांब तंतू वाढलेले आहेत. वरच्या भागात एक गोल आकाराचं काहीतरी फुलासारखं दिसतं तुम्हाला, पण ते फूल नाही आहे. तर ती काय बीजाणूधानी आहे. त्याच्यामध्ये बीजाणू असतात. कालांतराने ही बीजाणूधानी परिपक्व होते. फुटली की पहा, त्याच्यातून सगळ्यात उजव्या बाजूच्या बीजाणूधानीतून बीजाणू बाहेर पडताना दाखवलेले आहेत. आता ही बीजाणूधानी बुरशीच्या खालच्या बाजूशी कशाने बांधून ठेवलेली आहे? बीजाणूधानी धराने बांधलेली आहे ना. म्हणजे बुरशीमध्ये किती भाग दिसतात? खाली मुलाभ असतात, मध्ये भूस्तरिका असते, नंतर स्फितिका असते, स्फितिकावर बीजाणूधानी असते आणि त्या बीजाणूधानीमध्ये बीजाणू असतात, आहे की नाही. तर अशा प्रकारे आपल्याला कवकांची रचना पाहायला मिळते. आता ही कवके जी आहेत, ही कवके कशी ओळखायची, त्यांची लक्षणे कोणती? तर कवक हे परपोषी, असंश्लेषी आणि दृश्य केंद्रकीय असते. बहुसंख्य कवके मृतोपजीवी असतात. मृतोपजीवी म्हणजे काय, तर मेलेल्या, सडलेल्या, कुजक्या पदार्थांवर जगणारे. आपल्या घरी अनेक पदार्थ असे असतात की ज्यावर बुरशी तयार झालेली दिसते. उदाहरणार्थ आपली चामड्याची बूट आणि चप्पल, ते जर पावसाळ्यात ओले झाले तर त्याच्यावर सुद्धा बुरशी वाढते. तुमच्या बॅग्स असतात, स्कूल बॅग, ह्या जर पावसाळ्यामध्ये आपण घरीच, आता सध्या तुम्ही घरी आहे, बघा तुमच्या बॅगचं निरीक्षण करा, त्याच्यावर पांढरा पांढरा काहीतरी थर जमा झालेला तुम्हाला दिसेल, तर हा बुरशीचा थर असतो. त्याचप्रकारे आपल्या अंगणामध्ये आपण मांडव घातला असेल, त्याला मांडवासाठी आपण लाकडं उभी केलेली असतील आणि ही जर सतत पावसामध्ये भिजत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्या लाकडांवर बुरशी आलेली दिसते. बरेचदा तुम्ही पाहिलं का, उकिरड्यावर अनेक पदार्थ पडलेले असतात, ते सडत असतात, कुजत असतात आणि मग त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की एक छत्रीसारखं वनस्पती उगवलेली आहे. हां, बरोबर, त्याला तुम्ही कुत्र्याची छत्री म्हणता, आहे की नाही. तर ती कुत्र्याची छत्री नसते. आपल्याला कोणीतरी सांगितलं असते की कुत्र्याने सू केली की मग तिथे ती उगवते, पण असं नसते हो. ती कशामुळे उगवते, त्या ठिकाणी उकिरड्यावर जे आपण वस्तू फेकून देतो त्या कालांतराने पावसात ओल्या होतात किंवा पाण्याने ओल्या होतात आणि त्या कुजायला लागतात. कुजायला लागल्या की त्या ठिकाणी तशा प्रकारची बुरशी जन्य एक वनस्पती किंवा एक सजीव उगवतो. त्याला ॲस्परजिलस असं म्हणतात किंवा त्याला पेनिसिलियम असं सुद्धा म्हणतात. त्याला काय म्हणतात? पेनिसिलियम. मराठीमध्ये आपण त्याला भूछत्र म्हणतात. पहा, त्याची आकृती तुम्हाला शेजारच्या बाजूला दाखवलेली आहे. हां, त्याला बरेचदा आपण मशरूमसुद्धा म्हणतो. हे मशरूम खातात सुद्धा बरं का. तुम्ही जर शहरामध्ये मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये गेले तर मशरूमची डिश जी असते ना, ती कोणत्याही भाजीपेक्षा सगळ्यात महाग असते. समजा तुम्हाला त्या ठिकाणी भेंडीची भाजी मागितली तर ती 50 रुपयाला मिळेल, पण मशरूमची जी भाजी आहे ती तुम्हाला 200-250 रुपयाला मिळेल. पण हे मशरूम कोणतं खायचं माहीत आहे का? हे असं उकिरड्यावर उगवलेलं खायचं नाही, तर मशरूमची शेती केली जाते. तुम्हाला शेतामध्ये किंवा घरच्या घरीसुद्धा मशरूम तयार करता येते. मी तुम्हाला पुढच्या तासिकेमध्ये मशरूम कसं तयार करायचं ते घरच्या घरी सांगेन. ठीक आहे. यानंतर आहे जीवाणू. जीवाणू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. चौथा सृष्टीचा प्रकार आहे जीवाणू. तुम्ही आकृतीत पाहिलं तर गोलाणू, दंडगोलाणू, दंडाणू, स्वल्पविरामाणू, सर्पिलाकार जीवाणू असे 5 प्रकार दाखवलेले आहेत. तर हे जे जीवाणू असतात यांचा आकार खूपच सूक्ष्म असतो. 1 म्यू मीटर ते 10 म्यू मीटर, त्याला मायक्रोमीटर असंही म्हणतात. आणि ते जे चिन्ह दाखवलं ना, उलटा यू, त्याला म्यू म्हणायचं. काय म्हणायचं? म्यू. म्याऊ नाही, म्यू म्हणायचं. म्यू. आणि लक्षात, 1 म्यू टू 10 म्यू, 1 म्यू टू 10 म्यू. ओके. त्यांचा आकार खूप छोटा असतो जीवाणूंचा.
दुसरं लक्षण काय आहे तर हे आदिकेंद्रकी असते, म्हणजे यांच्यातील केंद्रक स्पष्ट दिसत नाही. त्यानंतर यांचे प्रजनन द्विखंडी भवनाने होते, म्हणजे एका जीवाणूपासून त्याचा खंड पडून तुकडा पडून 2 जीवाणू तयार होतात. एकाचे 2 भाग होणे, जसं एक खडू घेतला त्याचे 2 तुकडे केले की 2 खडू होतात, तसं एका जीवाणूचे 2 तुकडे झाले की 2 जीवाणू तयार होतात. हे जीवाणू अनुकूल परिस्थिती असली की वेगाने वाढतात आणि 20 मिनिटात संख्येने दुप्पट होतात. समजा 1,00,000 जीवाणू असतील तर 20च मिनिटात त्याचे किती जीवाणू होतात? बरोबर 2,00,000. म्हणजे बघा किती वेगाने ते निर्मिती करतात. आलं लक्षात? त्यानंतर आहे आदिजीव. आता आदिजीव कसे असतात तर हे 200 म्यूचे असतात, आकाराने 200 म्यूचे असतात. कुठे सापडतात तर हे माती, गोडे पाणी, समुद्र अशा ठिकाणी आढळतात. बरेचसे जे आदिजीव असतात त्यांच्यापासून आपल्याला आजारसुद्धा होतात. हे दृश्य केंद्रकीय आहे, यांच्यातील केंद्रक आपल्याला स्पष्ट दिसते. या आदिजीवांना प्रोटोझोआ सुद्धा म्हणतात. PROTOZOA प्रोटोझोआ. प्रोटोस म्हणजे फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा जन्म घेतलेले, आणि झोआन म्हणजे ॲनिमल्स किंवा सजीव. सगळ्यात सृष्टीमध्ये सगळ्यात प्रथम जन्माला आलेले सजीव म्हणजे प्रोटोझोआन. मग यांची शरीर रचना, यांचे अवयव, यांची पोषण पद्धती यामध्ये विविधता असते, आणि यांचं प्रजननसुद्धा जीवाणूप्रमाणे खंडी भवनाने होते. एकाचे 2 तुकडे झाले की ते नवीन सजीव म्हणून जगू लागतात. त्यानंतर खाली कवकांची माहिती घेतली आपण. शेवाळ. आता शेवाळाबद्दल माहिती पाहू. शेवाळ नेहमी पाण्यात वाढते, ते दृश्य केंद्रकीय असते, एकपेशीय असते, स्वयंपोषी असते, म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः तयार करते. ते प्रकाश संश्लेषण करते. वेगवेगळ्या शेवाळाच्या जाती आहे. इथे तुम्हाला 2 उदाहरणे दिली, क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास. त्यानंतर पाहू आता विषाणू. हा अत्यंत भयंकर असतो बाबा. सध्या कोणता आजार सुरू आहे? कोणत्या आजाराची साथ सुरू आहे सध्या सगळीकडे? बरोबर कोरोना. तर हा कोरोना कोणापासून होतो? कोरोना विषाणूपासून होतो. तर त्याचाच अभ्यास आता आपल्याला इथे करायचा आहे. कोरोना विषाणू ही विषाणूची एक जात झाली. असे असंख्य विषाणू आहेत. अनेक आजार आपल्याला विषाणूपासून होतात. आणि हा विषाणू जो आहे ना, हा भयंकर म्हटलं मी. का माहीत आहे? कारण याची साईज जी आहे, याचा आकार जो आहे ते 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर इतका लहान असतो. इतका लहान म्हणजे किती माहीत आहे? मोहरीचा एक दाणा घेतला, माहीत आहे तुम्हाला केवढा असतो मोहरीचा दाणा? बरोबर, तुम्ही जो विचार केला बरोबर. मग या एका दाण्याचे गृहीत धरा की 100 लाख भाग केले. बापा. मी म्हणाले इतके भाग कसे करायचे? मोहरीचा दाणा तर फार छोटा असतो आणि त्याचे 100 लाख भाग. मग 100 लाख भाग करून त्यातले 10 भाग जर आपण एका ठिकाणी घेतले तर त्याचा जेवढा आकार होईल ना, तेवढा आकार असतो विषाणूचा. म्हणून हा सहजासहजी आपल्या शरीरात गेला तर तो ओळखता सुद्धा येत नाही. तो ओळखण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या चाचण्या किंवा टेस्ट आपल्याला कराव्या लागतात, तेव्हा ओळखू येतो. असं वरवर पाहून माणूस पटकन ओळखू येतो. पण जसं आम्ही तुमच्याकडे पाहिलं की ही उत्कर्षा, ती पूजा, असं आम्ही सांगू शकतो. परंतु विषाणूकडे असं वरवर पाहून आपल्याला ओळखता येणार नाही की हा कोरोनाचा विषाणू, हा पोलिओचा विषाणू, हा एड्सचा विषाणू, असं आपल्याला सांगता येणार नाही. तर विषाणू हे अत्यंत सूक्ष्म असतात. ते 10 ते 100 पटीने जीवाणूपेक्षा लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने पाहू शकतो आपण त्यांना. हे स्वतंत्र कणाच्या स्वरूपात असतात आणि विषाणू हा DNA आणि RNA पासून बनलेला असतो. त्याच्या अंगावर प्रथिनांचं आवरण असतं. वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरातच ते जिवंत राहू शकतात. त्यामुळे त्यांना जर जिवंत राहायचं असेल तर ते काय करतात? आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. आपण खाल्लेल्या अन्नावर जगतात आणि त्यांच्या शरीरातले टाकाऊ पदार्थ मग आपल्या शरीरात सोडतात आणि त्यापासूनच आपल्याला असंख्य प्रकारचे आजार होतात. काही काही जीवाणू तर इतके भयंकर आहे की ते आपल्या शरीरातील पेशींना नष्ट करतात आणि त्या पेशी नष्ट झाल्या की आपला जीव मग धोक्यात येतो आणि आपल्याला त्या रोगाचा संसर्ग होतो. विषाणूमुळे नेहमीच वनस्पतींना आणि प्राण्यांना आणि मानवांना सुद्धा
वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. आता वेगवेगळ्या प्रकारचे हे कोणते विषाणू आहेत यांच्या आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत पुस्तकामध्ये. पहा, एक टोमॅटोचा आजार, वनस्पतींना आजार होणारा टोमॅटोचा विल्ट विषाणू, एक क्लोरेला विषाणू, एक सॅकॅरोमायसिस नावाचा हा जीवाणू आहे, वरचा आहे. इथे तुम्हाला 2 विषाणूच्या आकृत्या दाखवल्या. याशिवाय तुम्हाला मानवामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या विषाणूचा संसर्ग होतो, यामध्ये पोलिओ, इन्फ्लुएन्झा, एड्स, जनावरांमध्ये पिकोर्ना, वनस्पतींमध्ये टोमॅटो विल्ट आणि टोबॅको मोझॅइक, आणि जीवाणूद्वारे होणारे आजार कोणते, बॅक्टेरियोफेज. अशा प्रकारचे काही इथे नावं दिलेले आहेत. तर ठीक आहे, मग या ठिकाणी आपण काय काय बघितलं ते बघू आपण. आज वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी कशा प्रकारे शोध लावले, कार्ल लिनिनी केलेलं कार्य, त्यानंतर हेकेल यांचं कार्य, त्यानंतर चॅटन, मग कोपलँड, आणि कोपलँडच्या नंतर कोणाला, व्हिटाकर. या व्हिटाकरने सांगितलेल्या 5 सृष्टी आपण या ठिकाणी शिकलो. मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी, असे 5 सृष्टी आपण या ठिकाणी शिकलो. त्या सृष्टीतील सजीवांची लक्षणे पण शिकलो, त्यांच्या शरीररचना कशा आहेत, त्यांच्या पेशी कशा आहेत हे पण शिकलो. प्रत्येक सृष्टीमध्ये काही प्राण्यांची किंवा आपल्या सजीवांची उदाहरणे पण पाहिली. अशा प्रकारे आपण हे सगळं या ठिकाणी आज शिकलो आणि आपलं पहिलं प्रकरण या ठिकाणी आज आपलं संपलं. आता तुम्हाला काय करायचं, तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे बघा. या स्वाध्यायाचे प्रश्न लिहायचे. जे प्रश्न आले नाही त्याबद्दल मला तुम्ही विचारा ग्रुपवर, मी तुम्हाला सांगेन. आणि हे सगळे प्रश्न सोडवल्यानंतर मग आपण काय करू, दुसरं चॅप्टर सुरू करू. आणि दुसरं चॅप्टर झाल्यानंतर आपण एक साधी छोटीशी चाचणी घेऊ. आता लक्षात सगळ्यांच्या ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला छान स्वाध्याय सोडवण्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.